विषय यंत्राचे नाव नमस्कार. ह्याचा प्रमुख विषय आहे समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व उपविषय आहे कृषी म्हणजे शेती. या यंत्राचे नाव आहे बहुउद्देशीय यंत्र. तुम्हाला माहितीच असेल, भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील तब्बल 80% जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतीमधील पिकांना पाणी देण्यासाठी भारतातील शेतकरी जलसिंचन, ओढे, नद्या, विहिरी इत्यादींचा वापर करतात. त्यातून पाणी काढण्यासाठी म्हणजेच पाणी वरती खेचण्यासाठी पंप म्हणजेच मोटरीचा वापर करतात. मी गावी असताना ते वापर करत असताना माझे लक्षात आले की तो जो पाण्याचा प्रेशर आहे, मोटरीतून निघणाऱ्या पाण्याचा जो प्रेशर आहे तो खूप जास्त आहे. त्याचा आपण कुठेच उपयोग करत नाही व तो कुठेतरी उपयोग व्हावा, वापरात यावा म्हणून आम्ही हे तयार केलेले आहे. याला लागलेले साहित्य आहे पाऊण HP पाण्याचा पंप, पाण्याचे पिंप, लोखंडी डेस्क, चमचे, लोखंडी सळई, पुली, पट्टे, डायनोमा इत्यादी. याची रचना करताना प्रथमतः आम्ही 4x2चा एक प्लाऊड घेतला. त्याच्यावर 1 मीटर लांबीची एक लोखंडी सळई बसवली. त्या सळईला एकदम मधोमध एका लोखंडी डिस्कला वेल्डिंगने अटॅच केले व त्या वेल्डिंगवर स्टीलचे चमचेही वेल्ड करून घेतले. हे ह्याच्यात असलेले अंतर हे 30 डिग्रीचे आहे. जसे ह्याच्यावर पाणी पडते तसे ही सॉफ्टिंग फिरू लागते. ही सॉफ्टिंग फिरू लागली की ह्याच्यावर जोडलेले असलेले म्हणजे पट्ट्याच्या साहाय्याने जोडलेले असलेले डायनोमा, मळणी यंत्र, कडबाकुंटी, कांडप यंत्र, कडबाकुंटी हे चारही काम करू लागतात. याचे शास्त्रीय तत्व असे आहे की स्थितिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने गतिज ऊर्जेत व गतिज ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत आम्ही केलेले आहे. ही आमची शेतीच आहे म्हणून ह्याच्यात जे तुम्हाला पाणी जे ह्याच्यातनं उडते ते आमच्या शेतातच जाते. म्हणजे पाण्याचा कुठेही गैरवापर होतही नाही आणि आपल्याला विनामूल्य म्हणजेच दाबामुळे एवढे सगळे यंत्र चालतात. धन्यवाद. Very good, very nice. All the best.